नमस्कार. मी मोहन माने पाटील. आपण पाहत आहात जतचा आवाज. आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. जत शहरातील सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नगर परिषद पाणीपुरवठा सभापती फिरोजभाई नदाफ यांच्या सुपुत्र सिद्दीक नदाफ आणि तंजिला नदाफ यांचा शुभविवाह सोहळा भव्य आणि शाही कार्यक्रमात मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 11:15 वाजता साई प्रकाश मंगल कार्यालय येथे हा विवाह सोहळा अत्यंत आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संपूर्ण परिसर आकर्षक सजावट, मंगलमय वातावरण आणि मान्यवरांच्या उपस्थितीने उजळून निघाला होता. वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशरावजी शिंदे सरकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती युवा नेते सुजय उर्फ नाना शिंदे, जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा डीसीसी बँकेचे संचालक मनसूर चाचा खतीब, जतचे नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडीसर, उपनगराध्यक्ष विक्रमदादा ताड, नगरसेवक मोहन भैया कुलकर्णी, नगरसेवक विकास माने, जत दूरदर्शन सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दीपकदादा शिंदे, सुवर्ण नागरिक पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब जाधव, नगरसेवक भूपेंद्रदादा कांबळे, नगरसेवक महादेव कोळी, सन्माननीय प्रकाश माने, बहुजन समाज पार्टीचे उपाध्यक्ष श्रीकांतदादा सोनवणे, जत शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉक्टर शफीकभाई इनामदार, राहुल काळे, डॉक्टर महेश भोसले, जत नगरीचे पोलीस पाटील मदन पाटील, नगरसेवक परशुराम भैया मोरे, नगरसेवक कुमार साळे, मकरंदादा कुलकर्णी, प्रकाश मोटे, पिंजारी गुरुजी, प्रतिष्ठित व्यापारी कल्याणी साहेब, प्रतिष्ठित व्यापारी सन्माननीय संतोष शिरसाट, नगरसेवक प्रमोद हिरवे, कॉन्ट्रॅक्टर तेजस वनकुंद्रे, नूर पटाईत, स्पेशल गाडी चालक संघटनेचे अध्यक्ष मकबूलभाई टपाले, नामदेव बेल्लेसर, डॉक्टर रशीद नदाफ, ॲडव्होकेट युवराज निकम, रामपूरचे सरपंच मारुती पवार साहेब, मोहनराव चव्हाण, ज्येष्ठ नेते, सर्व मान्यवर मंडळी, त्याचबरोबर नदाफ परिवारातील ज्येष्ठ सन्माननीय जिनी साहेब नदाफ, त्याचबरोबर शेगावचे प्राचार्य शेख साहेब, अल्लाभाई शेख, मेजर बाळासाहेब भोसले, मेजर सोपान शिंदे, मेजर सर्जेराव भोसले यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम राजू कोळीसर यांनी सादर केला, तर प्रभावी आणि भारदस्त निवेदन करून मोहन माने पाटील यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या या दमदार शैलीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली. तसेच दीपक हत्ती, दीपक चव्हाण, रमेश कोळेकर सर, मारुती घोडके, राजू इनामदार, मेहबूब गौंडी, पिंजारे गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते पापाजी कुंभार, राम साळे, गिरमला तात्या कांबळे, गिरमला तेंगीमळी, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, डीसीसी बँकेचे पदाधिकारी तुकाराम कोळेकर, माजी सैनिक सन्माननीय धनाजी शिंदे, लक्ष्मण पडळकरवाडीचे सन्माननीय लक्ष्मण पडळकर, सुभाष कोळी, सोपान शिंदे, लिंबाजी माळी, अप्पासाहेब कापसे, श्रीनिवास माळी, बबन गावडे, भोपसेवाडीचे माजी नगरसेवक मुन्नाभाई पकाले आणि माजी सरपंच नसीरभाई मुल्ला आदींची उपस्थिती प्रामुख्याने होती. सरपंच ही सर्व मंडळी, त्याचबरोबर तुकाराम साळे, आबा खांडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विवाह सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे आलेल्या पाहुण्यासाठी करण्यात आलेल्या उत्कृष्ट व्यवस्था, शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम बेत, पाहुणचारातील आत्मीयता आणि नियोजनातील परिपूर्णता यामुळे उपस्थितांनी
नदाब परिवाराचे विशेष कौतुक केले. नगरसेवक फिरोजभाई नदाब यांचे बंधू, कुटुंबीय आणि डीसीसी बँकेचे कुंदनभाई नदाब यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शाही आणि स्मरणीय ठरला. पुन्हा एकदा नवदंपत्यास सिद्दीक आणि तंजिला नदाब यांना जत चावाज परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभरून जावो हीच सदिच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा जतचा आवाज, सोबत जोडले रहा. धन्यवाद.